ओम. श्रोते हो, नमस्कार. क्लिप 56. आजपासून आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज नारेश्वर हे 11वे प्रकरण सुरू करीत आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज नारेश्वर. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या अनेक शिष्यांनी गुरुपद समर्थपणे भूषवले आणि त्यात एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे परमपूज्य रंगावधूत महाराज. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे. त्यांचे वडील विठ्ठलपंत दशग्रंथी विद्वान ब्राह्मण होते आणि गोध्रा येथील विठ्ठल मंदिराच्या सेवेसाठी रत्नागिरीच्या देवळे गावाहून आले होते व येथेच स्थायिक झाले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी श्री रंगावधूतांचा म्हणजेच पूर्वाश्रमीचे पांडुरंग यांचा जन्म 1898 साली झाला. बालपण कष्टात गेले, कारण पांडुरंग 5 वर्षाचे आणि त्यांचे भाऊ नारायण 2.5 वर्षाचे असताना वडील प्लेगच्या साथीमध्ये निर्वतले आणि पुढील सर्व संसार रुक्मिणीबाईंनी धीराने सांभाळला. पांडुरंग 8 वर्षाचे असताना त्यांच्या मूळ देवळे या गावी त्यांचा व्रतबंध झाला आणि लगेचच नरसोबाच्या वाडीला परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामींच्या दर्शनाला गेले. पांडुरंगाला बघताक्षणीच टेंबेस्वामी म्हणाले, हा बाळ तर आमचाच आहे. पांडुरंगाने महाराजांच्या चरणावर डोके ठेवले व महाराजांकडून खडी साखरेचा प्रसाद मिळाला व त्यांचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर कायमचाच होता. एकदा आर्तपणे दत्ताची प्रार्थना करताना पोथी पहा हे शब्द कानी पडले. मामांच्याकडे श्री गुरुचरित्राची पोथी होती आणि अखंड पारायणे तेव्हापासून सुरू झाली. दिव्य तेजस्वी अशा आत्म्याला पूर्वजन्मापासूनच पुण्याई प्राप्त झालेली होती आणि साधना पूर्ण करण्याची तळमळ वाढू लागली. मराठी, गुजराती, संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषेवर प्रभुत्व होते. वडिलांच्या अकाली जाण्यामुळे घरची जबाबदारी होती, त्यामुळे पदवीधर झाल्यावर शिक्षकाची नोकरी केली, पण मन रमेना. धाकटा भाऊ नारायण सक्षम झाल्यावर आईची आज्ञा घेऊन तपश्चर्येसाठी घराबाहेर पडले. वैराग्याने तप्त झालेले मन शांत करण्यासाठी हिमालयाकडे जाण्याची जबरदस्त इच्छा होती, परंतु स्वामींचे शब्द कानी पडले, मागे फिर, मागे फिर. आणि त्यामुळे टेंबेस्वामींच्या आज्ञेप्रमाणे नर्मदा तटाके असलेल्या नारेश्वरला आले आणि कडुनिंबाच्या झाडाखाली स्थिरावले. हे झाड तेथील शिवालयाच्या समोरच होते. आजूबाजूला निबिड अरण्य, बाजूलाच नारेश्वरचे स्मशान, मोठी वारुळे, विषारी विंचू, सर्प, हिंस्र प्राणी असाच निर्जन परिसर होता. नर्मदा मातेकडे जाण्यासाठी साधी पायवाटही नव्हती. तपश्चर्येसाठी या जागेची निवड झाली ती नियतीच्या इच्छेमुळेच, कारण या महान दत्तभक्ताकडून गुजरातेत दत्त संप्रदायाचा प्रसार करण्याची जबाबदारी होती. सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींच्या दत्त पुराणाची 108 पारायणे झाली. हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर 108 दिवसात नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करण्याची आणि उद्यापन करण्याची आज्ञा झाली. तपोभूमीवर या सर्वांचा परिणाम असा झाला की कडुनिंबाच्या पानाचा कडूपणा नाहीसा झाला. पुन्हा आदेश आला की दक्षिणेकडे जा आणि त्याप्रमाणे रंगावधूत चालू लागले. टेंबेस्वामींचे दुसरे शिष्य गांडा महाराजांनाही दृष्टांत झाला की ब्रह्मचारी शिष्य तुला भेटायला येतोय. त्यात ईश्वरी संकेत होता. गांडा महाराजांनी सद्गुरूंचे गुरुमूर्ती चरित्र म्हणून जे लिहिले होते त्याची मराठी प्रत शुद्ध करण्याचे काम रंगावधूतांनी केले. ओंकारेश्वरापासून त्यांनी नर्मदा प्रदक्षिणेला सुरुवात केली आणि शीघ्र गतीने ती पुढे सुरू होती. भूक, तहान, भीती यांची पर्वा न करता बऱ्याच वेळा गुळपाण्यावर राहून नर्मदा यात्रा सुरू होती
आणि ती रीतसर संपल्यानंतर उद्यापनाची सांगता झाली. त्याबरोबरच भडोचला श्री गुरुमूर्ती चरित्र हा ग्रंथ छापून तयार झाला. शिवाय रंगावधूतांनी लिहिलेले वासुदेव नामसुधा हे टेंबे स्वामींचे संक्षिप्त चरित्रही प्रसिद्ध झाले. हळूहळू रंगावधूत महाराजांचा कीर्ती सुगंध दरवळू लागला आणि नारेश्वर क्षेत्राचे महत्त्वही वाढले. नारेश्वर दत्तकुटी, आश्रम, धर्मशाळा निर्माण झाल्या. महाराजांचे भक्त त्यांची सर्वतोपरी काळजी घेत होते, पण महाराज मात्र लंगोटी हेच वस्त्र आणि द्रव्य स्पर्श नाहीच असे त्यांचे नियम होते. उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा आणि दत्त जयंती हे साजरे होऊ लागले. पुढे पुढे त्यांच्या दिवशीही अनेक ठिकाणी उत्सव साजरे होऊ लागले. त्यांच्या 60व्या वर्षाची जयंती द्वारका, डाकोर आणि नारेश्वर या ठिकाणी साजऱ्या झाल्या आणि हजारो लोकांना अन्नदान झाले. गुजरात राज्यात सर्वत्र दत्त संप्रदाय वाढू लागला आणि त्याबरोबरच हजारो भक्त सत्संगासाठी नारेश्वरला येऊ लागले. ते प्रवचने देत नसत, खूप वेळा मौनच असे, परंतु सहज बोलता बोलता मात्र भक्तांना मौलिक मार्गदर्शन आपोआप मिळे आणि सत्संगाचे महत्त्व पटत असे. मातोश्रींवर अतीव प्रेम असल्यामुळे त्यांची परवानगी घेऊनच त्यांच्या यात्रा घडलेल्या आहेत. 1950 साली भक्तांबरोबर गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट अशी सर्व तीर्थक्षेत्रे झाली. गुरुडेश्वराला टेंबेस्वामींच्या समाधीस्थानी मात्र आषाढ शुद्ध प्रतिपदेला त्यांच्या उत्सवासाठी न चुकता जात असत. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी संचार केला. 1965 साली मुंबईला झालेल्या दत्तयागाला ते हजर राहिले. महाराजांनी मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत विपुल साहित्य निर्माण केले. मराठीतील श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील भक्तांना प्रमाण ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गुजरातीमध्ये गुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिला. यात ज्ञान, कर्म आणि उपासना कांड असे 3 भाग आहेत व सांप्रदायिक मंडळी ह्याची अखंड पारायणे करतात. त्याचप्रमाणे त्यांची दत्तबावन्नी ही ओवीबद्ध काव्यरचना अतिशय प्रसिद्ध आहे. लाखो जण त्यांच्या रोजच्या जीवनात एकदा तरी पठण करतातच. एका भक्तांचे संकट दूर करण्यासाठी या बावन्नीची निर्मिती झाली आणि ती दत्तबावनी लाखो संकटग्रस्तांना आधार आणि दिलासा देते व रंगावधूत आणि दत्तबावन्नी यांचे जणू नैसर्गिक समीकरणच झाले इतकी ती लोकांना आवडते. प्रासादमय आहे आणि प्रासादिक आहे. अवधूती आनंद, अवधूती मस्ती इत्यादी गुजराती आणि अवधूती मौज म्हणून हिंदी अशी अनेक भजनांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्री दत्त पंचपदी, दत्तनाम, संकीर्तने अशी छोटी पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. याशिवायही उपनिषदोनी वार्तो, दत्त उपासना, आत्मचिंतन इत्यादी पुस्तकांचेही लेखन त्यांनी केले. 700 श्लोकांची वासुदेव सप्तशती ही पोथी लिहिली आहे. या पुढचा भाव आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.